तिची एक टॅगलाईन आहे की आदित्य सर आनंदी तर मी आनंदी, त्यांच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. पारू स्वतःहून जाऊन त्यांना कधीच सांगणार नाही की आदित्य सर माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि माझं तुमच्यासोबत आधीच लग्न झालंय. रोज माझे सासूबाई माझ्यासाठी छान छान जेवण बनवून देतात, मला सगळं जेवणाचं त्या बघतात, मला काय हवं नको त्या सगळ्या बघतात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी मराठीने भव्य मंगल कार्यालय हा खूप मोठा इव्हेंट अरेंज केला आहे, ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकेंचं महासंगम झाले. आणि सध्या माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू, म्हणजेच शरयू. शरयू, सगळ्यांची लाडकी पारू हे इतकं खरं आहे की तुझ्याबद्दल काहीही टाकलं ना तरी त्याला इतका चांगला प्रतिसाद येतो. आता पारूची जर्नी खूप पुढे चालली आहे. आता साखरपुडा होणार आहे अनुष्का आणि आदित्यचा, त्यामुळे पारूच्या मनात एक्झॅक्टली काय? अर्थात पारूला खूप दुःख होतंय, कारण कितीही काही झालं तरी पारूचा नवरा आहे आदित्य सर. तिच्या साईडने का असे ना, पण पारूसाठी तो तिचा नवराच आहे. पण तिची एक टॅगलाईन आहे की आदित्य सर आनंदी तर मी आनंदी, त्यांच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. सो येस, काही झालं तरी पारू आदित्य सरांसमोर कधीच व्यक्त होणार नाही. त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण पारू स्वतःहून जाऊन त्यांना कधीच सांगणार नाही की आदित्य सर माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि माझं तुमच्यासोबत आधीच लग्न झालंय. सो येस, आदित्य सरांच्या आनंदातच पारूचा आनंद आहे, यातच सगळं काही आहे. मगाशी हर्षदाताईंनी असं सांगितलं की पारू ही माझी वन ऑफ दी फेवरेट आहे आणि खूप कौतुक केलं तुझ्या अभिनयाचं. आणि आता त्याच मालिकेतली सगळी स्टारकास्ट इथे आहे. इतक्या सिनियर कलाकारांबरोबर तुला सीन्स करायला मिळतील, तर कसा आहे हा अनुभव? आणि हर्षदाताई किंवा तुषार सर या सगळ्यांबद्दल काय सांगशील? हां, मी आता बाकीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितले, मी तुलाही सांगते आहे. सगळ्यात आधी हर्षदाताईला थँक्यू सो मच, तिने सांगितलं की पारू तिची फेवरेट आहे. माझंही अगदी सेम आहे. माझी खूप लहानपणापासून हर्षदाताई फेवरेट आहे, कारण सगळ्यांनाच ती आवडते ॲज अ पर्सन आणि ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा. तर मला हर्षदाताई खरंच तू खूप आवडतेस. आणि मी तुलाही सांगितलं आहे की जेव्हा आमचा पहिला सीन होता तेव्हा मी जाऊन तिच्या कानात सांगितलं की ताई, माझं ड्रीम होतं की मला तुझ्यासोबत एकदा तरी स्क्रीन शेअर करायची होती आणि या निमित्ताने मला ते करायला मिळालं. हे कम्प्लीट झालं माझं ड्रीम. सो मी खरंच खूप खुश आहे आणि मला आवडते हर्षदाताई. अगदीच, त्या सगळ्यांनाच आवडतात, नो डाऊट. पण आता लग्न आहे इथे, अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा आहे, जान्हवी जयंतचं लग्न आहे. पण तू सुद्धा जेव्हा लग्न केलेलंस त्याचे जेव्हा तू फोटोज टाकले ते सुद्धा खूप छान होते, खूप वेगळं होतं. व्हाईट थीम सुद्धा होती, ट्रेडिशनल सुद्धा होतं. पण तुझ्या लग्नातली एक अशी आठवण कोणती आहे जी तुला कायम लक्षात राहील? आता इथे लग्न होताना किंवा तो तामझाम ते ओकेजन आहे, तर या निमित्ताने म्हणजे लग्न म्हटलं तर आपली हक्काची गोष्ट आहे. आपला दिवस असतो, सगळे जे क्षण असतात ते आपले असतात. त्यामुळे कुठलाच क्षण मी मिस केला असं मला वाटत नाही. त्यातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट होता. माझी अख्खी फॅमिली होती, माझ्या सगळी जवळची माणसं होती, माझ्या आवडत्या मुलाबरोबर माझं लग्न होणार होतं, ती सगळ्यात मोठी गोष्ट होती. सो येस, माझ्या लग्नातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अगदीच. पण आता सुद्धा जरी पारूचं आदित्यशी लग्न होत नसलं तरी अनुष्काचा आणि आदित्यचा साखरपुडा आहे, पण पारूचा नेहमीप्रमाणे एक वेगळा हटके असा लुक आहे. काय सांगशील अशा वेळी? किती एक्साइटमेंट असते की आता काय येईल आपल्याला? साडी येईल की काय? परकर पोलकामध्ये थोडं एक्सटेंडेड व्हर्जन येईल, काय अशी एक्साइटमेंट असते तुला? अजिबात नाही. खरं सांगू, मी परकर पोलक्यामध्येच खूप खुश आहे, कारण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि एकदम डिसेंट असे माझे कपडे आहेत ते, आणि मला प्रचंड ते आवडतात. त्यामुळे माझा हा हट्ट होता की मला लग्नात जरी परकर पोलकं वेगळ्या पद्धतीचं दिलं ना तरीही मला चालेल, पण मला लकीली मला एवढ्या सुंदर सुंदर साड्या मिळाल्या. सो मी यात खूप खुश आहे. अगदी. सो शरयू थोडीफार किंवा बऱ्यापैकी पारूसारखी आहे. पण आता मस्तपैकी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, तुम्ही सगळ्यांनी आम्हा पत्रकारांना वाढलं, पण इतके सगळं छान छान पदार्थ आहेत, तर त्यातल्या कोणत्या पदार्थावर पारूने ताव मारला किंवा मारणार आहे? ताक. फेवरेट आहे पारूचं? फेवरेट असं नाही, पण माझ्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला डबा दिला होता नेहमीप्रमाणे. मी शूट पुण्यातच असल्यामुळे मी घरी जाऊन अपडाऊन करते. सो रोज माझ्या सासूबाई माझ्यासाठी छान छान जेवण बनवून देतात, मला सगळं जेवणाचं त्या बघतात, मला काय हवं नको त्या सगळ्या बघतात. आणि आजही त्यांनी माझ्यासाठी छान असा टिफिन दिला होता. सो त्यांनी दिलाय म्हटल्यावरती मला खाणं तर भाग आहे, त्यामुळे मी तो जेवले. आणि मग आता इथे छान जेवण होतं, त्यातलं मी फक्त ताकावरती माझा ताक मी प्यायले. अगदीच, फार वेळ घेत नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जातच आता पारू या मालिकेच्या प्रेक्षकांना काही सांगायचंय का? नक्की पुढे काय घडणार आहे? पारू आदित्य एकत्र येणार आहेत का? त्यासाठी तुम्हाला पारू ही मालिका बघावीच लागेल. पण येस, नक्कीच प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे
तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की पारू मालिकेवर जसं तुम्ही आत्तापर्यंत प्रेम करत आलात तसंच तुम्ही पुढेही करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.